श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आम्हाला मिळाली होती एक खुशखबर. यांच्या मामे भावाला झाला होता मुलगा, म्हणून आम्ही जात होतो तिकडे. सोबत दादा आणि ताईही होत्या. मला तर कधी एकदा भाचे सरकारांना बघते असं झालं होतं. मला ना काय माहीत असं का होतं की कोणाचं चांगलं झालं ना की कधी एकदा तो आनंद साजरा करते असं होतं. जाताना बाळाला तर काही खाऊ चालत नाही, म्हणून बाळाच्या आईला खाऊ घेतला आणि आमच्या यांना चॉकलेट घेतलं. तर इकडे सुरू होतं आमच्या ताई आणि दादांचं लाडीक भांडण. ताईंनी स्वतःजवळचे पैसे खर्च केले आणि दादा मजेने म्हणत होते, मी देत नाही जा. मुलं शाळेला गेली होती म्हणून त्यांनाही चॉकलेट घेतलं. मग आलो आम्ही इचलकरंजीच्या पुढे गाव असणाऱ्या शहापुरात. आणि कधीही बाळाला बघायला गेलं तर पायावर पाणी जरूर घ्या, कारण तुमच्याबरोबर बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा असते ती त्याने धुवून जाते. आमच्या भाचे सरकारांना पाहिलं, खूप राजबिंडे दिसत होते, पण चेहरा झाकलाय बरं का, कारण खूप लहान आहेत ना. तिथून निघालो आणि जाताना तुम्हाला दाखवायचं आहे आमच्या गावाजवळ असणाऱ्या इचलकरंजीमधील पंचगंगेच्या तीरावर वसलेले अतिशय सुंदर गणपती मंदिर. या मंदिरला लोक खूप लांबून लांबून येतात. संकष्टीला तर पायी दुसऱ्या गावाहून लोक येतात आणि नदीच्या तीरावर वसलेले बहुतेक हे गणपती मंदिर दुर्मिळच असेल. संकष्टी आणि मंगळवार सोडून इथं अद्भुत शांतता असते. इचलकरंजी आणि आजूबाजूच्या गावातील लोक दर्शन आणि येतात थोडा विरंगुळा म्हणून येत असतात. बसायला सगळीकडे प्रशस्त जागा आहे. मुलं इथं अभ्यास करायलाही येऊन बसतात. वातावरण शांत असल्यामुळे अभ्यासही शांत होतो आणि पंचगंगा नदीवर मंदिर असल्यामुळे नाव ही पंचगंगा वरद विनायक असे ठेवले आहे. मंदिर एवढं स्वच्छ सुंदर आहे ना की तुमचं इथून पायच निघणार नाही. आपल्या बाजूला इतकी सुंदर ठिकाणं असतात ना की आपण इकडे कधी लक्षच दिलेलं नसतं. जरा असं फिरून आलं की मनावर जमलेलं थकवेपणाचं मळं दूर होतं आणि मन हे ताजेतवानं होतं. इथून निघताना एक सकारात्मक ऊर्जा मिळून जाते. घरी आल्यावर आम्हाला भेटायला एक काका आले होते. ते आम्हाला ट्रायलसाठी त्यांचे अमृत मसाले पाणीपुरी बॉक्स देऊन गेले. ट्रायल करून तुम्हालाही त्यांचा फीडबॅक देते. आणि आईला चव उठली होती म्हणून त्यांनी केली होती गावरान मसाला मिरची. आरू तर अख्खी घेऊन खात होता आणि मिरची बघून तोंडाला पाणी सुटलं. ताईंनी ही जोडीला कांदा आणि काकडी चिरली होती. संध्याकाळी केलं होतं केसांसाठी घरगुती तेल. यांनी माझी केस सिल्की आणि केस गळतीही होत नाही. मी असं घरी आयुर्वेदिक काहीतरी ट्राय करत असते, याचा साईड इफेक्टही होत नाही. चला तर मग मंडळी, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.